तर मित्रांनो अशा पद्धतीनं संग्राम सराचे अथक प्रयत्न चालू आहेत, पण त्यांची टू व्हीलर आय थिंक रुसलेलीच दिसते. नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन व्लॉगमध्ये. तर मित्रांनो आता सध्याला आम्ही तापकीर चौकामध्ये उभे आहे आणि संग्राम सरांची गाडी सकाळी बंद पडली होती, तर ते मग तापकीर चौकामध्येच लावून गावाला गेले ते जेजुरीला. तर आता आम्ही त्यांची गाडी न्यायला आलेलो आहे आणि ते इथं गाडीला अशी किक मारत आहेत, दाखवतो तुम्हाला. तर गाडी काही चालू होत नाही आहे त्यांची. तर आता आम्ही गाडी माझ्या फ्लॅटवर नेऊन लावणार आहे आणि नंतर आमचा प्लॅन हा एक कोकणी चौकातून फेरफटका मारण्याचा आहे, जेणेकरून गणपतीची जी काही तयारी आहे तो बघण्याचा आमचा उद्देश आहे. चला तर मित्रांनो बघूया आपण. धन्यवाद. तर मित्रांनो अशा पद्धतीनं संग्राम सराचे अथक प्रयत्न चालू आहेत, पण त्यांची टू व्हीलर आय थिंक रुसलेलीच दिसते. तर आता सध्याला आम्हाला ते ढकलत घेऊन जावं लागणार असं दिसतंय. चला चला सर, करा चालू. तर मित्रांनो आता आम्ही संग्राम सराची बाईक ही माझ्या फ्लॅटमध्ये लावून चाललेलो आहे. तर तुम्ही पाहू शकता आम्ही एकाच टू व्हीलरवरती ट्रिपल सीट चाललेलो आहे. तर चला तर पाहूया मग पुढे काय होतं ते. धन्यवाद. तर मित्रांनो संग्राम सरांनी अजून जेवण नाही केलेलं, तर त्यांना कुठेतरी 2 घास हे खाऊ घालायचे आहेत. त्याच्यामुळं राहुल साहेब खाऊच्या ठिकाणी घ्या, लहान बाळाला खाऊ घालूया थोडं. हां खाऊ गल्लीत चला. तर मित्रांनो आता सध्याला आम्ही कोकणी चौकातील जी खाऊ गल्ली आहे चौपाटी या ठिकाणी आलो आहे. तर संग्राम सरांना जेवण करायचं आहे या ठिकाणी, तर त्यासाठी आम्ही आलेलो आहे. तर मित्रांनो 2 मिनिटं. तर मित्रांनो संग्राम सरांनी पावभाजीची ऑर्डर केलेली आहे आणि आमच्यासाठी कॉम्प्लिमेंटरी पाणी बॉटल आणि ओली भेळ घेतलेली आहे. तर आम्ही जेवण करून आलो असल्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये सुद्धा समाधानी आहे. ओल्या भेळमध्ये पण समाधानी आहे ना आपण? ओके. तर आता आम्ही ओव्हर टू राहुल साहेब. तर अशा रीतीने आम्ही या ठिकाणी कोकणी चौकात खाऊ गल्लीमध्ये आलेलो असताना या ठिकाणी संग्राम साहेबांनी पावभाजीची ऑर्डर दिली होती. तर या दादाने बघा तूप टाकून बघा, तूप पण इथं, आणि या महागाईच्या काळात कोथिंबीरच्या भाव आकाशाला भेटलेल्या असताना सुद्धा यांनी चार पानं का होईना पण कोथिंबीर या ठिकाणी ऍड केलेली आहे. सर म्हणते तूप नाही तर ते मला वाटतं बटर असावं. हा सॉरी, शब्द महागारी तुपाऐवजी बटर शब्द आम्ही ठिकाणी प्रयोग केला. आणि सरांनी या ठिकाणी पहिला जो घास आहे पावभाजीचा हावरटपणाने तोडलेला आहे. तर सरांकडे कोणी बघू नका, फक्त सरांकडे कोणी बघू नका, सरांना खाऊ द्या मनमोकळेपणाने. सरांच्या ऑर्डरनुसार आम्ही सुकी भेळीचं प्रयोजन केलं होतं, पण नंतर सर म्हणले सुकी भेळ आता जाणार आहे, तर आम्ही ओली भेळ या ठिकाणी मागवलेली आहे. तर या ठिकाणी बघा
कोरडी बुंदी, खावारी शेव, चिरमुर आणि यात पण बघा कुठं मोठं असे आपल्याला नकळतपणे कोथिंबिरीचे 2-4 पान दिसत आहेतच. चिंच पाणी 60 रुपयाच्या पेंडीतून एक पान आपल्याला नशिबाई आलेलं आहे. गणपतीच्या चरणी प्रार्थना करूया. खारे शेंगदाणे. तर आपण या भेळची आता टेस्ट घेऊ. कांदा पण आहे. वा वा वा, गगनाला भाव भेटलेला असताना कांदा अप्रतिम अप्रतिम भेळ या ठिकाणी राहिल्या. काही देऊ नका. तर ठीक आहे, आता आपण भेळ खाऊया. तुम्ही पण आनंद घ्या तुमच्या जवळच्या खाऊ गल्लीमध्ये भेळीचा कुठंतरी. तर ठीक आहे सर, सुरुवात. तर मित्रांनो, रात्रीची भेळी खाल्ली नाही पाहिजे कारण ॲसिडिटी वगैरे होते. पण बऱ्याच दिवसानंतर योग धुवून आल्यामुळे आज आम्ही ट्राय करतो. मस्त आहे. नाही मित्रांनो, खरंच इथं कोकणी चौकातील खाऊ गल्लीमध्ये बरेच ऑप्शन आहेत. तुम्हाला पावभाजी, पुलाव, डोसा, नंबर ऑफ ऑप्शन आहेत. तर तुम्ही नक्की येऊन एकदा भेट देऊ शकता. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता नंबर ऑफ ऑप्शन, नंबर ऑफ ऑप्शन. तर मित्रांनो, आज संग्राम सरांनी पाणी सुद्धा काटे अक्वाचं दिलेलं आहे. अजून एक सांगितलं का आपण व्हेज पुलाव हाफ? बरोबर, एक व्हेज हाफ पुलाव सांगितलेला आहे. मामा लवकर द्या, साहेबांना कामावर जायचं. तर मित्रांनो, अशा प्रकारे सरांना काय पावभाजी आवडले दिसत नाही, किंवा सर म्हणतात अजून काय आमचं पोट भरलं नाही, म्हणून आम्ही सरांनी एक हाफ पुलाव बासमती राईस मागवलेला आहे. तर त्या ठिकाणी कोशिंबीर, थोडेसे खिरे, रस नसलेले लिंबू, कोशिंबीर, दही, एका दूध कळत नाही पण आहे थोडं आंबट असं या ठिकाणी ऑर्डर आलेली आहे. तर हे अप्रतिम अशी ऑर्डर आलेली. त्याच्यात शिमला मिरची तुम्ही बघू शकता. तर बघू शकता तुम्ही शिमला मिरची पण आहे, ती न भाजलेली करकर वाजते खाताना. तर असा हा कोकणी चौकातील खाऊ गल्ली हा एक उत्तम पर्याय रसिक प्रेक्षकांसाठी, खवय्यांसाठी चांगला पर्याय आहे. या ठिकाणी तुम्हाला पावभाजी असेल, असा न भाजलेला शिमला मिरची टाकून पुलाव असेल. पण आता अन्नाला नाव ठेवणे, अन्न हे पूर्ण ब्रह्म असते. जसे आले आपण तसे खाण्यात काय. आणि कोथंबीर, महाग अशी कोथंबीर या ठिकाणी पुलाव मध्ये सापडू शकतं. तर इथे तुम्हाला नॉन व्हेज आयटम तसेच व्हेज पण भरपूर काही पर्याय आहेत. तसेच बरकादेवी आईस्क्रीम आहे, फालुदा, मस्तानी, बदाम शेक, बरेचसे या ठिकाणी पर्याय. ज्यूस सेंटर पण आहेत, कोका कोला पण आहेत, भरपूर काय पर्याय आहेत ठिकाणी. तर अशा रीतीने आम्ही या ठिकाणी सरांच्या आग्रह असतो इथपर्यंत आलो. सरांनी आम्हाला इथपर्यंत आणलेलं आहे. त्यांना वडापावची भूक होती, पण ती वडापावची भूक पावभाजीवरून पुलाववर पण जाऊ शकते हे आम्हाला आज प्रथमतः कळलेलं आहे. पण सरांकडे तुम्ही बघू शकता की सरांची भूक बघा, वडापाववरून कशी पुलाव पर्यंत जाऊ शकते. तर या ठिकाणच्या या खाऊगल्लीचा हा परिणाम असावा असं मला वाटतं. तर सगळीकडूनच सुगंध येत आहे आणि त्यामुळेच मला वाटतं कदाचित सरांची भूक वाढलेली दिसते आणि सरांचा आहार पण त्या ठिकाणी वाढलेला आहे. तर सरांना इथून पाहता नाईट शिफ्टला जायचं आहे.
तर तुम्ही विचार करा या गोष्टीवर, सरांची आता नाईट शिफ्ट होऊ शकते का नाही. तर तुम्ही पण एक वेळ या खाऊ गल्लीला अवश्य भेट द्या. इथल्या पंचपक्वान्नाचा आनंद घ्या, आस्वाद घ्या आणि तृप्त होऊनच, तृप्तीचं ढेकर देऊनच तुम्ही या ठिकाणी परत जा. तर हेच सांगणं या ब्लॉगच्या वतीने. नमस्कार मित्रांनो, परत एकदा. तर खाऊ गल्लीमध्ये आपण भेळ, उरली भेळ, पावभाजी, संग्राम सरने पावभाजी व व्हेज पुलावरती ताव मारून आम्ही आता तृप्त झालो आहोत. हे तुम्ही पाहतच असताना आमच्या डोळ्याकडे बघून. तर आम्ही खर तर श्री गणेशाची पूर्व तयारी कशी आहे ते बघण्यासाठी कोकणी चौक, रहाटणी गाव असंच या एरियामध्ये आलो असताना संग्राम सरांना जरा भुकेची जाणीव झाली व आम्ही वडापाव खाण्याचा निर्णय घेऊन या खाऊ गल्लीचा शोध घेतला. आणि मग काय घुसलो लगेचच आणि दिले एक पावभाजीची ऑर्डर, वडापाववरून पावभाजीची ऑर्डर दिली. आणि असं तृप्तपणे ताव मारलेला आहे. आणि गणपतीची तयारी तर काय बघणं झालंच नाही. गणपती बघण्याचं नियोजन आता उद्यावर. आता गणपतीची तयारी जी आहे, पूर्व तयारी म्हणतो आपण त्यांना, तर ते आता उद्याच आम्ही आता दुसरा एरिया बघू सर. आता आपण पिंपरी गाव त्या एरियामध्ये जाऊन बघू जरा. दुसरी खाऊ गल्ली बघायची का? दुसरी खाऊ गल्लीचा शोध घ्यायला लागेल ना. ठीक आहे, ठीक आहे. तर मग दुसरी खाऊ गल्ली. मित्रांनो, असंच प्रेम राहू द्या, असंच आमच्या राहू द्या. चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असतात तर चॅनलला लाईक करा, कॉमेंट करा, घंटी दाबा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. आणि संग्राम सरांना आता जायचं आहे वाटतं कामावरती, तर आपण बघू उद्या अशाच एका खाऊ गल्लीमध्ये परत एकदा भेटू. तोपर्यंत गुड नाईट. आणि पावसाचा पण जरा थोडासा प्रभाव झालाय, परतीचा प्रवास असा ठिकाणी चालू होतोय. तर ओके, सगळे एकदम ओके. चला तर मित्रांनो, सर ते शेवटी आपण आजचा व्लॉग इथं एंड करूया. पण व्लॉग एंड करताना शेवटी 4-2 गोष्टी मला सांगायचं या ठिकाणी आवडून वाटतं. की मित्रांनो, नाती जपायला शिका. मग शेवटी ते आई मुलाचं नातं असू द्या, किंवा मुलाचं वडिलांचं असू द्या, भावाचं असू द्या, किंवा जे कोणी नातं असेल, किंवा नवरा बायकोचं असू द्या, किंवा मित्रांचं असू द्या, शेवटी नाती जपायला शिका. आणि जपलेली नाती या आयुष्यात आपल्याला उपयोगाला येतात. अडचणीच्या ठिकाणी म्हणा, किंवा ज्यावेळेस आपण एकटे असतो, अस्वस्थ असतो, तर त्यावेळेस ही मैत्रीची नाती उपयोगाला येतात. आणि कुठल्या एखाद्या कौटुंबिक किंवा कुठल्याही प्रॉब्लेम मध्ये जर अडकला असेल तर कौटुंबिक नाती आपल्या नेहमी उपयोगाला येतात मित्रांनो. तर शेवटी नाती जपायला शिका. तर मित्रांनो, या ठिकाणी मला गौर गोपालदासांचं अतिशय सुंदर असं वाक्य आठवतं. नात्यांबद्दल ते बोलताना म्हणतात की अगर झुकने से रिश्ते सुधर जाते हैं तो झुक जाओ, अगर झुकने से रिश्ते सुधर जाते हैं तो झुक जाओ, मगर बार बार आपको ही झुकना पडे तो रुक जाओ. तर मित्रांनो, ते या ठिकाणी सांगतात की एखाद्या नात्यामध्ये जर तुमच्या 2 पावलं मागे येण्याने जर एक सुधार होत असेल, ते नातं चांगलं होत असेल, तर तुम्ही नक्की मागे या. प्रत्येक वेळी जर तुम्हालाच त्या नात्यामध्ये थोडंसं 2 पावलं पाठीमागे यावं लागत असेल तर थोडंसं थांबा आणि त्या ठिकाणी विचार करा. तर चला तर मित्रांनो, याच नोटवर आपण आजच्या व्लॉगचा इथं शेवट करूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.